राजेशाही पद्धत होती, राजाचा मुलगाच राजा व्हायचा. परंतु आपल्या संविधानानं कोणताही भेदाभेद न करता आणि कोणत्याही प्रकारची चळवळ आंदोलन न उभारता, लिंग जाती धर्म अशा प्रकारचा कोणताही भेदाभेद न करता प्रत्येक भारतीयाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. अमेरिका जरी 1776ला स्वतंत्र झालेली असली तरी तिथल्या महिलांना जवळपास 1929 पर्यंत मतदानाचा अधिकार नव्हता. परंतु आपल्या देशाने संविधानकारांनी महिलांना सुद्धा एकाही मोर्चाची गरज न पडू देता संविधानामध्ये तरतूद करून पुरुषांच्या बरोबरीनं मतदानाचा अधिकार दिलेला. परंतु आज होतंय काय की मतदानाची सुट्टी असल्यामुळं अनेक लोक ती मौज मजा करण्यासाठी किंवा कुठेतरी फिरण्यासाठी वापरतात आणि मग एक दिवस आपण गाफील राहतो आणि 5 वर्षासाठी आपण असं सरकार भूमिका घेतो की जे आपल्या तरुणांचे ना प्रश्न सोडवते ना कोणती वेगळ्या धोरण राबवतो. हीच केवळ एका दिवसात घडून येत असेल तर आपण गाफील राहणार नाही. आपण आता तुम्हाला किती जणांना मतदान आहे, मतदान यादीत नाव आहे माहिती नाही, पण आपण हे कार्य करू शकतो. कारण मतदान हे सर्वश्रेष्ठ होतं. काय आज 50%, 60%, 70% मतदान आहे आणि त्यातून समजा 60% मतदान झालं, ज्याला 31% पडाले ते निवडून यायले, 29% वाले विरोधात राहिले आणि जे मतदान केले नाहीत असे 40%. म्हणजे जवळजवळ 70% जनता मतदानाविना राहते किंवा जे सरकार येतंय त्यांच्या अपोजिटला राहते, विरोधात राहते. आणि मग जे सरकार निवडून येतंय ते सर्वांचं आहे का नाही किंवा वेगवेगळ्या प्रलोभनाला बळी पडतोय आपण. तर या प्रलोभनाला बळी पडून आपलं सरकार आपल्याला निवडायचं नाही आहे. आपला तरुणांचा देश आहे. आपल्याला एक तिसरी महाशक्ती म्हणून आपण पुढे येत आहोत आज जगामध्ये. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करताना आपल्या खांद्यावर एक भावी देशाचे नागरिक म्हणून जबाबदारी आहे की आपण आपलं नाव असताना तर मतदान केलंच पाहिजे. पण आपल्या परिसरामध्ये काही लोक काहीतरी प्रलोभन मिळेल याची वाट बघत बघत मतदान संपेपर्यंत थांबलेले असतात. अशांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायची आहे की आपलं मतदान हे सर्वश्रेष्ठ आहे. याची किंमत होऊ शकत नाही केवळ 500, 1000 किंवा काहीतरी गोष्टीमध्ये याला न विकता सगळ्यांनी मतदान करून एक बलशाली राष्ट्र बनवायचं असेल, एक बलशाली आपला देश जगामध्ये शोभून दिसायचा असेल, एक लोकशाही प्रबळ लोकशाही जर उभी करायची असेल, कारण आपलं संविधान जगात सगळ्यात मोठं आहे, आपली लोकशाही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि लोकशाहीला जर प्रबळ करायचं असेल, कोणत्याही हुकुमशहाला बळी पडायचं नसेल तर प्रत्येकाने मतदान करा, मतदानाची जनजागृती करा आणि उच्च शिक्षित जो आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवतोय असं तुम्हाला वाटत असेल त्याला निश्चित मतदान करा. तुम्ही कोणाचं नाव नाही घेतलं तरी चालतंय, पण ते समजदार आहेत मतदार. फक्त त्यांना आवाहन करा की प्रत्येकाने मतदान करा म्हणून. बस माझं लांबच चाललेलं भाषण ऐनवेळी थांबवतो.